न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त ग्रंथालय व अभ्यासिकेची सुरुवात। साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती समापन निमित्त दिनांक 31 ऑगस्ट 2024 साठे नगर, माणिकपेठ, अक्कलकोट इथं फकीरा दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राची सुरुवात करून या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमेश म्हेत्रे, API बागाव, ज्येष्ठ समाजसेवक युवराज पवार, नगरसेवक सद्दाम शेरीकर, RPI तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती पारखे, पुतळाबाई क्षीरसागर, किसन जाधव, ताराबाई क्षीरसागर, संदीप बाळा मडीखांबे, आशिष राहुल ढोबळे, रशीद किस्तके, रिंकू धस जाधवर, मोहसिन मोकाशी, सोहेल फराज, समीर शेख, मोहम्मद शिकलगार, बुडन तांबोळी, सुरेश सोनकांबळे, अंबादास शिंगे, हर्षवर्धन देडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रामध्ये 18 भाषेत भाषांतरित झालं। त्याच अण्णाभाऊंनी रशियामध्ये पहिल्यांदा बुद्ध सांगितले आणि शिवाजी महाराज देखील सांगितले। आज त्यांच्या विचारांचा एक एक विचार जरी आपण अंमलात आणला आणि त्यानुसार आपली पिढी घडवली, आज मोबाईल म्हणा, तंत्रज्ञान म्हणा किंवा व्यसनाधीनता जेवढी वाढलेली आहे त्या मार्गावरचा विचारापासून परावृत्त करण्यासाठी आपण या ग्रंथालयाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो। समाजामध्ये असे स्तुत्य उपक्रम घडणं अतिशय गरजेचं आहे आणि ते आपण सुरू केलेत, याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। भाऊ साठे जयंती निमित्त इथे आज उपस्थित पवारजी, अविनाश मडीखांबेजी, सद्दाम शेरीकरजी, राशीद किस्तकेजी, माजी नगरसेविका पुतळाबाईजी, ताराबाईजी, तसेच आदर्श शिक्षिका जाधव मॅडम, तसेच किसन जाधवजी त्यांचे मिस्टर आणि इथे उपस्थित आपले सर्व समाज बांधव, अक्कलकोट मधील असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातून आलेले सर्व लोकांना माझा नमस्कार। सर्वप्रथम मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच जय पारखेंना जे ह्यांनी ग्रंथालय आज त्याचं उद्घाटन प्रसंगी आम्हाला बोलवलं आणि याचं स्तुत्य जे कार्यक्रम त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की हे एकदम सुंदर असं कार्य केलं। कारण की जसं मॅडमनी सांगितलं, पवार साहेबांनी सांगितलं आणि इथल्या एका मित्रांनी पण सांगितलं, आज काही आपल्याला भेदभाव करायचा नाही आणि येणाऱ्या पिढीला आपल्याला जे मोबाईलचं असेल किंवा इतर काही गोष्टी व्यसनांचं जे त्या व्यसना अधीन होत आहेत की जे वाचाल तर वाचाल, जे सांगितलेलं आहे आपल्याला वाचन संस्कृती परत आणायची आहे। आता पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।